महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठित MBBS, MD, MS, DM डॉक्टरांना सप्रेम नमस्कार. आज मी आपल्याला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची जी 25ची इलेक्शन चालू आहे त्याची स्टोरी सांगणार आहे. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची ही इलेक्शन 2 वर्ष उशिरा होत आहे आणि या इलेक्शन्समध्ये महाराष्ट्रात जवळजवळ 2,08,80 MBBS आणि कूपर डॉक्टर हे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत. आता या इलेक्शन्समध्ये काय चालू आहे, तर या इलेक्शन्समध्ये ज्या 9 जागांसाठी मतदान होणार आहे आणि ज्यासाठी आपण सर्व एक तो उमेदवार किंवा मतदार म्हणून भाग घेणार आहोत, तर या इलेक्शन्समध्ये वर्तमानपत्रांमध्ये आपण वाचलंच असेल, एक सावळा गोंधळ निर्माण केलेला आहे. काय झालं या इलेक्शनमध्ये, तर या इलेक्शनच्या नोटिफिकेशन पासून याची सुरुवात झाली. गॅझेट नोटिफिकेशनमध्ये ज्या स्टेजेस ऑफ इलेक्शन्स असतात त्या स्टेजेस ऑफ इलेक्शन्समध्ये नॉमिनेशन फॉर्म्स कधी मिळणार, कधीपर्यंत सबमिट करायचे, स्क्रुटिनी कधी होणार, विड्रॉल कधी आहे आणि त्यानंतर मतदान कधी होणार आणि काउंटिंग कधी होणार, अशा स्टेजेस असतात. तर यामध्ये काउंटिंगची स्टेज ही गाळण्यात आलेली आहे. काउंटिंग अँड डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रूल्स 1967 प्रमाणे बंधनकारक आहे. बरं, अजून काय केलं या इलेक्शनमध्ये, तर नॉमिनेशनचे फॉर्म्स जे 17 जानेवारीपासून ते 18 फेब्रुवारीपर्यंत नोटिफिकेशन आल्याच्या लगेच, म्हणजे 18 जानेवारीपासून 18 फेब्रुवारीपर्यंत मिळायला हवे होते कॅन्डिडेट्सना, उमेदवारांना, संघटनांना, तर ते 19 दिवस फॉर्म्स देण्यात आले नाही. ते प्रिंटेडच नव्हते. बरं, इलेक्ट्रॉल रोल प्रिंटेड केला आहे का, तो इलेक्ट्रॉल रोल प्रिंटेड आजही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ऑफिसमध्ये उपलब्ध नाही. तसेच या इलेक्शन्समध्ये 70,000 MBBS, MD, MS, DM डॉक्टरांचं नाव इलेक्ट्रोल रोलमधून, म्हणजे मतदार यादीमधून चुकीच्या पद्धतीने काढून टाकण्यात आलं आहे. आणि हे खूप शॉकिंग आहे. ज्यावेळी हिलिंग हँड्स तर्फे आम्ही या इलेक्शन्सची माहिती घेण्यासाठी रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये गेलो, तर रजिस्ट्रार तिथे नव्हते. याची कोणालाच माहिती नव्हती. इलेक्शन सुरू होऊन 10 दिवस झालेत, कोणालाच माहिती नाही. मग आम्ही ज्यावेळी विचारलं की यांना कुठल्या पद्धतीने तुम्ही या प्रतिष्ठित डॉक्टरांना, ज्यांनी आम्हाला घडवलं, जे आमचे टीचर्स आहेत, किंवा जे कार्डिओलॉजी असेल, न्यूरोलॉजी असेल, जनरल प्रॅक्टिस असेल, यूरोलॉजी असेल, डर्मॅटॉलॉजी असेल, ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजी असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर डॉक्टरांची नावं याच्यातून गहाळ केली. बरं, याचं उत्तर ज्यावेळी आम्ही रिटर्निंग ऑफिसर्सना विचारलं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांनी त्यांचं रिन्युअल केलं नाही म्हणून त्यांची नावं आम्ही काढून टाकली. नुसती नावच काढून नाही टाकली, तर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे एक उच्च पदस्थ अधिकारी यांनी असं सांगितलं की या डॉक्टरांनी ज्यांनी रिन्युअल नाही केलं त्यांना आम्ही बोगस डॉक्टर म्हणून घोषित करणार आहोत. किती घोर अपमान हा, बोगस डॉक्टर. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा कायदा जो आहे 1965चा आणि जे रूल्स आहेत 1967चे आणि अमेंडमेंट्स जे झाले आहेत आतापर्यंत, तिथे कुठेही तरतूद नाही की ज्या डॉक्टरांनी रिन्युअल केलं नाही त्यांचं नाव मतदार यादीतून काढायचं किंवा काढलं जाऊ शकतं, अशी कुठलीही तरतूद नाही आहे. आपण सर्व जाणता रिन्युअलची प्रोसेस काय आहे. 100 रुपये पर महिना जर आपण डिले केला असेल, डिले झाला असेल, अशा पद्धतीने रिन्युअल होतं. माझ्या एका मित्राने आता 7 वर्षाच्या नंतर रिन्युअल केलं. मध्ये तो एका मोठ्या हॉस्पिटलचा मेडिकल सुपरिटेंडेंट म्हणून त्याने खूप चांगलं काम केलं. तर असे अनेक डॉक्टर्स आहेत ज्यांनी बऱ्याच कारणामुळे, कोविड आला, कोविडच्या नंतर भरपूर काही प्रश्न निर्माण झाले, राहून गेला असेल आणि त्याच्यासाठी तरतूद आहे की कशा पद्धतीने रिन्युअल करायचं. त्यांना इलेक्ट्रोल रोलमधून काढता येत नाही. आम्ही रजिस्ट्रार,
रिटर्निंग ऑफिसर, सेक्रेटरी या सगळ्यांना 27 जानेवारीपासून पत्रव्यवहार केला. सर्व गोष्टी त्यांच्या नजरेस आणून दिल्या. तरी पण काही होत नाही हे कळल्यानंतर मी माननीय मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर यांची भेट घेतली आणि मंत्री साहेबांनी आम्हाला तात्काळ त्यांच्या बंगल्यावर भेट घेतल्यानंतर 1 तासामध्ये मंत्रालयामध्ये सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये हे सर्व मुद्दे त्यांच्या नजरेस आणून दिले. आणि साधारण आम्ही हिलिंग हँड्सचे डॉक्टर्स सगळे आपण एक्सपेक्ट करतो की पुढच्या 2-4 दिवसामध्ये याच्यावर निर्णय येईल आणि तो निर्णय असा असावा की या सर्व 70,000 डॉक्टरांची म्हणजे नोटिफिकेशन येण्याच्या 1 दिवस अगोदर जेवढे डॉक्टर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे रजिस्टर्ड आहेत त्या सर्वांची नावं इलेक्टरल रोलमध्ये सामील करून घ्यावीत. आता ही घोडचूक झालेली आहे, तर या घोडचुकीवर जर आपल्याला उपाय शोधायचा असेल तर ही इलेक्शन काही महिन्यांसाठी रिशेड्यूल करून या सर्व डॉक्टरांना त्याच्यात सामील करणं किंवा जेणेकरून त्यांचा मान सन्मान राखला जाईल आणि ही कायद्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे माझ्या मते आणि आपल्या मते बेकायदेशीरपणे हे जे कृत्य केलं आहे हे करेक्ट करता येईल. अजून फार महत्वाचा मुद्दा आहे की या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये इलेक्शन्स होताना प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक मतदान केंद्र असतं. आपण जाणता आपल्याला त्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत टाकायचं असतं. बऱ्याच संघटना आहेत, भारतीय मेडिकल असोसिएशन, AMC, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, कन्सल्टंट असोसिएशन्स, मॅग्मो, डॉक्टर आंबेडकर मेडिकल्स कम्युन, डॉक्टर आंबेडकर मेडिकल असोसिएशन, त्यानंतर महाराष्ट्र मेडिकल टीचर्स असोसिएशन्स, अशा अनेक संघटना आणि या संघटनाच्या आपल्यातले बरेच सारे पदाधिकारी असेल. मला आपल्या सगळ्यांना नम्र निवेदन करायचं आहे की हिलिंग हँड्स युनिटी पॅनल म्हणून आम्ही ज्या पॅनलने हे चालू केलं, तर हिलिंग हँडचा अर्थ असा आहे की जो कोण दुसऱ्याला आत्मीयता, प्रेम दाखवून त्याचं दुःख निवारण करतो. आणि या हिलिंग हँड्सने एक प्रोवर्ब आहे, तुम्हाला आफ्रिकन प्रोवर्ब आहे, ती असे म्हणते की इफ यू वॉन्ट टू गो फास्ट गो अलोन अँड इफ यू वॉन्ट टू गो फार गो टुगेदर. तर मी आपल्या सर्व डॉक्टरांना, महाराष्ट्रातील तमाम MBBS डॉक्टरांना ज्यांची संख्या 2,880,000 वरती आहे, नम्र निवेदन करतो की आपण कृपया या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये काय चाललंय याची माहिती घ्या आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये हे गैरप्रकार आणि निवडणुकीमध्ये खास करून हे जे चाललेलं आहे हे थांबवण्यासाठी हिलिंग हँड्सला सामील व्हा. हिलिंग हँड्समध्ये येणारा प्रत्येक डॉक्टर, येणारा प्रत्येक सदस्य हा त्याचा कन्व्हेनर असतो. इथे कोणीही कन्व्हेनरच्या वरती नाही किंवा कन्व्हेनरच्या खाली नाही. सर्व कन्व्हेनर सगळ्यांना इक्वल पॉवर्स, इक्वल राईट्स आहेत. आणि आपलं एक मत आहे की डॉक्टरांना जे काही समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी आपण एकत्र येऊया.